आपल्या गाडीला खर्च करून करून आपल्याला पार वैताग आलेला आहे, त्यामुळे आता आपण डायरेक्ट लिंबू मिरची गाडीला बांधणार आहे। तर नमस्कार पब्लिक, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आपल्या गाडीला खर्च करून करून पार वैताग आला असल्यामुळे आपण गावातल्या ब्राह्मणाकडे जाऊन ना लिंबू मिरची बांधून आपल्याला लगेच सागर भाऊचा फोन आला ना, आपल्याला म्हणला जायचं आपल्याला ट्रे टाकायला। त्याला म्हणलो 2 मिनिटात आलो, 2 मिनिटाचा आपण 4 मिनिटं लावून त्याच्यापाशी गेलो। तर म्हणला आपण शाळेच्या वरनं एक राऊंड टाकून जाऊ, शाळेची हवा बघून जाऊ। लगेच माझ्या मनात विचार आला याचं वर काहीतरी काम असणार आहे म्हणून ता वर चाललाय। नंतर कळलं त्याला पलीकडल्या बाजूला ट्रे टाकायचे म्हणून आम्ही चाललो होतो। काय जळक्या लोकांना वाटलं याचं ब्लॉग काय आता येत नाही, आता बंद केलं वाटते त्यांनी ब्लॉग बनवलं। पण जळक्या लोकांना सांग नाही भाऊ, ब्लॉग काय बंद होणार नाही। 2-4 दिवस घसा बसल्यामुळे आपला ब्लॉग काय येत नव्हता, आता इथून पुढे आपला रोज ब्लॉग येणार आहे, त्यामुळे नो टेन्शन। तिथून आपण आलो होतो घरी आल्यानंतर कळलं आपल्याला जायचं बँकेत। मग आपण वैभव भाऊला घेऊन निघालो होतो बँकेत। आपण आलो होतो बँकेत आल्यावर आपल्याला कळलं सरकारी काम असल्यावर तासभर तरी थांबावं लागतं। बँकेत आपला काही लवकर नंबर लागाना, पुढल्या कार्यकर्त्याचा नंबर होता। पुढल्या कार्यकर्त्याचा नंबर झाल्यानंतर आपलाच नंबर लागणार होता, पण या मावशीने मध्येच नंबर लावला होता। मग बँकेतलं काम उरकून आपण आलो होतो बाहेर आल्या म्हणलं जरा बँकेच्या पुस्तकाचं बघावं काय। तेवढ्यात आपल्याला एका कार्यकर्त्याचा फोन आला आणि म्हणला केसनला येताना पार घेऊन ये। मग भाऊचा फोन आलाय म्हणलं आपण गेलो होतो। गेल्यानंतर आपल्याला त्यांनी डायरेक्ट आपण पार घेऊन आलो म्हणून आपल्यालाच कामाला लावलं। काम केलं म्हणलं कामाच्या मोबदल्यात आपल्याला काहीतरी भेटलंच पाहिजे, पण मित्र आहे म्हणल्यावर मित्राकडून पैसे काय घेऊ शकत नाही। मग मित्राला लगेच जोगेश्वरी मिसळमध्ये घेऊन गेलो। मग मस्तपैकी भाऊला टाकला आणि मग आलो आपण घरी। भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये। आपला ब्लॉग असाच पाहत